नमस्कार मंडळी. BMMS आय कट्टा समर सीझनचा हा शेवटचा भाग. मागचे काही आठवडे आपण मनोरंजन आणि माहिती याच्याबद्दल वेगवेगळे सेशन्स ऑर्गनाईज केले. कल्पना आणि निशल रावल पुण्याचे आहेत. दोघंही जण पुण्यातच शिकलेत आणि ते आता पुण्यात राहतात. ते काही वर्ष UK मध्ये ही होते वास्तव्याला. आता त्यांच्याकडनंच आपण ऐकूयात की माइंड बॉडी मेडिसिन म्हणजे नक्की काय आणि आपल्याला त्याचा उपयोग कसा करून घेता येतो आणि त्याचा फायदा काय. तर कल्पना, तुझ्याकडे मी पास करतो. एक सक्ती असावी, एखादं घड्याळ असावं गोल शेपचं, अशी खूप वेगवेगळी उत्तरं त्या टीचरला सापडली. शेवटी टीचरनी रिव्हील केलं की त्या खोलीमध्ये एक्झॅक्टली वस्तू होती काय, आणि ती जी वस्तू होती ती अशा टाईपचा एक सिलेंडर होता. आणि हे सिलेंडरचं उत्तर कुणालाच ऍक्च्युली ओळखता आलं नव्हतं, कारण प्रत्येकाने आपापल्याला जे दिसेल त्याच्यावरून गेस केलं होतं. सो ह्याच्यातून आपल्याला बेसिकली काय दिसतं, तर आपला दृष्टिकोन, आपल्या पाहण्याचा जो काही एक अँगल असतो त्याच्यावरती बऱ्याचदा आपण वस्तुस्थितीचं आकलन करत असतो, पण ती वस्तुस्थिती म्हणजेच सत्यस्थिती असेल असं नाही. इट इज ऑलवेज अ मॅटर ऑफ पर्स्पेक्टिव्ह. आणि हे आपल्याला रोजच्या आयुष्यात पण दिसतं. आपलं मनच, आपलं परसेप्शन किंवा संवेदना हे आपल्याला कधी कधी फसवू कसे शकतात, त्याचं हे खूप चांगलं उदाहरण आहे. आपल्या रोजच्या आयुष्यामध्येही असंच काहीतरी घडत असतं, कारण आपण एखादी वस्तू आपल्या पद्धतीने आकलन करायला जातो. ही जी एक गोष्ट आहे, हत्ती आणि 6 वाईज मेन, किंवा ती हुशार माणसं, त्यांना पाठवलेलं असतं एक नवीन प्राणी आहे, नवीन आलाय आणि त्याचं डिस्क्रिप्शन मला सांगा असं त्यांना सांगितलेलं असतं, पण डोळ्यांवरती पट्ट्या बांधून जायचं आणि त्यांनी आपापल्या पद्धतीने त्या प्राण्याला चाचपून बघायचं, त्याचा एकूण कसा असेल तो ते बघून वर्णन करायचं. आणि ही गोष्ट आपण लहानपणापासून आय थिंक अनेक पद्धतींमध्ये, अनेक प्रकारांनी ऐकलेली आहे. की एखाद्याला वाटलं की हत्ती म्हणजे अजगरापेक्षाही मोठा, जाड, वळवळणारा असा प्राणी आहे. काहींना वाटलं की तो एकदम पातळ दोरीसारखा आहे. काहींना वाटलं की ती एक भिंत आहे, एकदम खडबडीत अशी, थोडीशी गोलाकार पण भिंत आहे. काहींना वाटलं तो सुपासारखा आहे. आणि ज्या वेळेला त्यांच्या डोळ्यांवरच्या पट्ट्या ऍक्च्युली काढल्या गेल्या, त्यावेळेला त्यांना दिसलं की हा हत्ती, हा प्राणी त्यांच्या जाणीवांपेक्षा, त्यांच्या कल्पनांपेक्षाही खूप वेगळा आणि मोठा आहे. हेल्थच्या बाबतीमध्ये हे आपल्याकडून खूप कॉमनली होतं. आपल्याला ऍक्च्युली एखादा समजा जर काही त्रास होत असेल, एखादं लक्षण असेल, जसं आपल्याला हृदयाची धडधड वाढल्यासारखी वाटली, किंवा जर का आपल्याला ब्लड प्रेशर वाढल्यासारखं वाटलं, आपण डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर काही तपासण्या सांगतात किंवा आपल्याला तपासतात स्वतः डिटेलमध्ये, स्टेथोस्कोप घेऊन, ब्लड प्रेशरचे ऍपरेटस घेऊन, किंवा आपल्या बाकीचे डोळे बघा, पोट बघा, हे सगळं करतात. तपासण्या आल्यावरती त्यांचे रिझल्ट्स बघतात आणि त्याच्यानंतर मग ते आपल्याला एक प्रश्न विचारतात, जो बऱ्याच केसेसमध्ये बऱ्याच जणांनी ऐकलेला असेल की तुम्हाला काही स्ट्रेस आहे का? आणि त्या प्रश्नाने मात्र आपण गडबडून जातो की आपण तर आता शारीरिक आजारांबद्दल बोलत होतो, आपण तर कार्डिओलॉजिस्ट कडे आलो होतो किंवा फिजिशियन कडे आलो होतो, आणि आपल्याला तर काही स्ट्रेस नाहीये, आयुष्य सगळं चांगलं चालल्यासारखं वाटतंय, आणि हा प्रश्न का विचारतायत डॉक्टर आपल्याला? तर त्यावेळेला थोडेसे आपण भांबावून जातो, आणि डॉक्टर तर त्यांच्या मतावरती ठाम असतात की हे सगळं मानसिक आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही स्ट्रेस घेऊ नका, आणि तुमचा बीपी खाली येईल. त्यावेळेला आपली एक गल्लत होते, आणि जी कदाचित आपल्या लहानपणापासून जे आपण ऐकतो, बघतो आणि समजतो त्याच्यामुळे ती झालेली असते, की मानसिक ह्या शब्दाचा अर्थ आपण ऑलमोस्ट काल्पनिक असा समजतो. काल्पनिक म्हणजे इमॅजिनरी, जे खरं नाहीये, जे प्रत्यक्षात नाहीये आणि जे फक्त आपल्या कल्पनेमध्ये आहे, असा आपण त्याचा एक अर्थ करून घेतो. पण खरं सांगायचं झालं तर मन
हे वेगळं त्याचं एक अस्तित्व असतं आणि मानसिक बदल जे असतात ते आपल्याला शरीरामध्ये दिसत असतात आणि ते कुठेतरी आपल्याला त्याच्याबद्दलची क्लॅरिटी नसते म्हणून किंवा कधी कधी आपल्याला ते ऍक्सेप्ट करण्याची तयारीही नसते म्हणून आपल्याकडून थोडंसं आपल्याला ते वेगळं वाटतं, बिचकल्यासारखं होतं. फार पूर्वी सर हेनरी मॉड्सले नावाचे मेडिकल क्षेत्रातले खूप मोठे डॉक्टर होऊन गेले. त्यांनी इनफॅक्ट युरोपियन गाईडलाईन्स मध्ये मॉड्सलेस गाईडलाईन्स बऱ्याचदा वापरतात. ते खूप रिस्पेक्टेबल डॉक्टर होते आणि त्यांनी एक वाक्य जे केलं होतं ते आय थिंक ह्या सिच्युएशनला डिस्क्राईब करायला खूप ऍप्ट आहे, याचं वर्णन करायला खूप ऍप्ट आहे. ते म्हटले होते की सॉरो विच फाइंड्स नो व्हेंट इन टिअर्स मे मेक अदर ऑर्गन्स वीक. म्हणजे आपल्या मनामध्ये जे काही दुःख आहे, जे काही दडलेलं आहे, त्याला जर का अश्रूंद्वारे रस्ता मिळाला नाही, वाट मिळाली नाही, तर ते इतर अवयवांना रडायला भाग पडतं किंवा असं आपण म्हणूयात की त्याच्या थ्रू ते आपली वाट शोधतं. आणि हे ऍक्च्युली डॉक्टरांना म्हणायचं असतं जेव्हा ते म्हणतात की तुमचा आजार हा मानसिक आहे, वेअरॅज आपल्याला ते असं मनातून वाटतं की नाही हे काल्पनिक आहे की काय, डॉक्टर विश्वास नाही ठेवत आहेत की काय. तो कुठेतरी हे मन आणि शरीर ही संकल्पना जी आहे ती आपल्या डोक्यातली वेगळी आणि अस्तित्वातली वेगळी आहे, म्हणून ती आज आपण थोडी समजून घ्यायचा प्रयत्न करूया. मन आणि शरीर ह्या दोन वेगवेगळ्या वेगवेगळे घटक आहेत असं आपल्याला कायम वाटत राहतं, पण ऍक्च्युली ते सायकलच्या दोन चाकांसारखे आहे की ते दोन्ही एकत्र असतात. दोघांचाही एकमेकांवरती परिणाम होत असतो आणि एखाद्यामध्ये बिघाड झाला की दुसऱ्यामध्ये जाणवतच किंवा एकाला आपण चांगल्या पद्धतीने ट्यूनअप केलं तरी दुसऱ्यावरती फरक पडतो. सो पॉझिटिव्हली निगेटिव्हली दोघही जण एकमेकांशी लिंक्ड आहेत आणि ते एकत्रच काम करतात. हे आपल्या रोजच्या आयुष्यातही आपल्याला ऍक्च्युली जाणवतं, पण आपण काही वेळेला तेवढ्या प्रकर्षाने नाही जाणवत की जेव्हाही आपल्या मनामध्ये कुठल्याही भावना निर्माण होतात, आपण ज्या वेळेला एखादी गोष्ट फील करतो, एखाद्या गोष्टीचा विचार करतो, त्यावेळेला ती शारीरिक एक्सप्रेशन, शारीरिक अवयवांमधून ती आपल्यालाही कळते आणि इतरांनाही कळते. म्हणजे आपल्याला टेन्शन आलं खूप की पोटामध्ये गोळा आल्यासारखं होतं, टिपिकली बटरफ्लाईज इन माय स्टमक अशी एक वाक्प्रचार आहे. किंवा ज्या वेळेला आपण एखाद्या गोष्टीविषयी खूप एक्साइटेड असतो त्यावेळेला आपल्याला हृदयाची धडधड जाणवते, आपण खूप एकदम स्वतःचा पल्स, स्वतःची नाडी पण फील करू शकतो. तेव्हा आपल्याला खूप गहिवरून येतं, एकदम आपल्याला इमोशनल आपण होऊन जातो. त्यावेळेला घशामध्ये लिटरली एखादी गोष्ट अडकल्यासारखी वाटते, लंप इन माय थ्रोट असं आपण म्हणतो. आणि ह्या सगळ्या ज्या शारीरिक जाणवणाऱ्या गोष्टी आहेत त्या ऍक्च्युली मनामध्ये उत्पन्न झालेल्या विचारांमुळे किंवा मनामध्ये उत्पन्न झालेल्या भावनांमुळे होत आहेत. ते डायरेक्टली त्याचं एक्सप्रेशन असतं. ऑन द अदर हँड, ज्या वेळेला आपल्याला मानसिक बदल घडवून आणायचा असतो त्यावेळेला इव्हन नॉर्मल सर्कमस्टान्सेस मध्ये काही शारीरिक बदलांमुळेही आपल्याला ते घडवून आणता येतात. एस्पेशली ही ट्रिक ऍक्टर्स वापरतात की एखादा सीन आहे ज्याच्यामध्ये खूप दुःख व्यक्त करायचंय, तर बऱ्याचशा ऍक्टर्स कडून आपण ऐकतो की ते काही काळ एकटे बसतात, थोडेसे असे स्लाउच करून किंवा बाक काढून बसतात, मनामध्ये जस्ट एखादा निगेटिव्ह विचार आणतात किंवा एखादी निगेटिव्ह घटना आठवतात आणि मग त्यांना तो सीन करणं खूप सोपं जातं. किंवा पॉझिटिव्ह एखादी गोष्ट, एक्साइटिंग एखादी गोष्ट जर का त्यांना सीन पोर्ट्रे करायचा असेल तर ते कधी कधी फिजिकली जम्प करतात, थोडंसं ऍक्टिव्ह होतात आणि मग तो सीन करतात आणि त्याच्यामध्ये मग त्यांचं एक्सप्रेशन खूप छान येऊन जातं. हे जसं नॉर्मल सर्कमस्टान्सेस मध्ये आपण बघतो तसंच ते आजार किंवा हेल्थ रिलेटेड ह्याच्यातही आपल्याला दिसतं की जो आपला विचार असतो, जी आपली भावना असते त्याच्यावरती आपण शारीरिक आजारही होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, अगदी छोट्या प्रमाणात म्हटलं तर एखाद दिवशी आपला मूड नीट नसेल किंवा आपल्याला उदास वाटत असेल, आपल्याला दुःख झालं असेल, आपल्याला टेन्शन आलं असेल, तर त्यावेळेला आपल्याला वेदना खूप पटकन आणि खूप तीव्रतेने जाणवते.
किंवा लॉंग टर्मचा जर का स्ट्रेस असेल, एखाद्या माणसाच्या आयुष्यात खूप जास्त ताणतणावाची स्थिती असेल, तर त्याचा परिणाम शेवटी ब्लड प्रेशर सारखा आजार किंवा डायबिटीस सारखा आजार होण्यामध्ये होतो. लाईकवाईज शारीरिक आजाराशी जर का अनेक वर्ष एखादा व्यक्ती झगडत असेल, तर त्याचा परिणामही मानसिकतेवरती होताना दिसतो. आणि आम्ही काम करताना बघतो की खूप वर्षांचे शारीरिक आजार असले असे पेशंट अनेक वर्षांनी अँझायटीचे सिम्पटम्स किंवा डिप्रेशनचे सिम्पटम्स घेऊन आमच्याकडे येतात, की त्यावेळेला त्यांना खरोखरीच निराशा आणि काळजी, चिंता याचे आजार म्हणण्यासारखे होऊन जातात. 2008 मध्ये ह्याच कारणामुळे अमेरिकन हार्ट असोसिएशनने त्यांच्या प्रॅक्टिशनर्ससाठी एक ॲडवायझरी काढली होती, की हे इतक्या कॉमनली आपल्याला दिसतं की मानसिक आजार, ताणतणाव किंवा डिप्रेशन आणि हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम्स, ब्लड प्रेशर, कोरोनरी हार्ट डिसीज किंवा हार्ट अटॅक्स याचं प्रमाण जे आहे त्याची लिंक खूप जास्त स्ट्रॉंग आहे. आणि म्हणून त्यांच्या ॲडवायझरीमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की नवीन येणारा पेशंट किंवा इव्हन पूर्वीचे आपले जे पेशंट रेग्युलर ट्रीटमेंट खाली आहेत, त्यांची वेळोवेळी मानसिक तपासणी, मानसिक असेसमेंट केली पाहिजे फॉर डिप्रेशन, अँझायटी किंवा इतर काही स्ट्रेस रिलेटेड प्रॉब्लेम्स. आणि हे अगेन ही थीम जी आहे ही मागच्या काही दशकांमध्ये आपल्याला जास्त जाणवते. WHO ने पण 2017 मध्ये डिप्रेशन बद्दल बोलणं किंवा त्याचा अवेअरनेस वाढवणं गरजेचं आहे असं म्हटले होते. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की ऑलमोस्ट 60 ते 90% डॉक्टर्स व्हिजिट्स, हे खूप शॉकिंग फिगर आहे, पण ही ऍक्च्युली खरी फिगर आहे, की डॉक्टरांकडे जाणाऱ्या पेशंट्स पैकी ॲज मेनी ॲज 60 to 90% म्हणजे 3/4पेक्षाही जास्त लोकांना स्ट्रेस रिलेटेड प्रॉब्लेम्स असतात. आणि त्यामुळे हा भाग जो एरवी दुर्लक्षिला जात होता त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आता आपल्याला जास्त जास्त जाणवते. सो अगेन स्ट्रेस कुठल्या कुठल्या आजारांमध्ये त्याची लिंक प्रूव्हन आहे याची लिस्ट मी इथे लावली आहे आणि ती एवढी मोठी आहे आणि एव्हर इन्क्रीजिंग आपण म्हणू शकतो की ती वाढतच चालली आहे. पण यातले काही महत्वाचे आजार आहेत जे आपल्याला ओळखीचे आहेत, जे आपण ऐकतो, बघतो आणि त्याच्याशी स्ट्रेसची असलेली लिंक ही आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. स्पेशली ॲस्थमा असू देत किंवा पचनसंस्थेची रिलेटेड आजार असू देत, ज्याला इरिटेबल बाउल सिंड्रोम म्हणतात किंवा क्रोन्स डिसीज म्हणतात, किंवा खूप लॉंग स्टँडिंग मसल पेन्स, फायब्रोमायल्जिया म्हणतात, किंवा डायबिटीस असू देत किंवा स्किन रिलेटेड प्रॉब्लेम्स लाईक एक्झिमा किंवा सोरायसिस असू देत. हार्टच्या प्रॉब्लेम्स बद्दल तर मी मगाशी बोललेच होते. प्लस झोप न येणं, पोटाच्या विकारांमध्ये अगेन आंबट ढेकरा आणि रिफ्लक्स होणं, ऍसिडिटी होणं, ओबेसिटी किंवा जाडी वाढणं, ह्या एवढ्या विविध प्रकारच्या आजारांमध्ये स्ट्रेसचा संबंध आहे. प्लस रिसेंटली असं त्यांना जाणवतंय की इन्फर्टिलिटीच्या केसेस आणि हॉर्मोनल प्रॉब्लेम्स जे दिसतात बायकांमध्ये आणि इव्हन पुरुषांमध्ये, त्याच्यामध्ये स्ट्रेसचा हातभार हा खूप मोठा आहे. या संदर्भात मला एक तुम्हाला छान एक्सपेरिमेंट सांगावं असं वाटतं की 1991 मध्ये इंग्लंडमध्ये खूप इंटरेस्टिंग त्यांनी प्रयोग केला की स्ट्रेस आणि शारीरिक आजार याची लिंक प्रूव्ह करूया या दृष्टीने. त्यांनी 400 लोकांना रॅन्डमली निवडलं, अनेकविध वयोगटातले, अनेकविध बॅकग्राऊंडचे, मेल्स, फिमेल्स, सर्व प्रकारचे. आणि त्या लोकांना त्यांनी त्या 400च्या 400 लोकांना नाकामध्ये एक स्प्रेद्वारे फ्लूची वॅक्सिन्स फ्लूचे जंतू सोडले आणि डायरेक्टली ते जंतू इम्प्लांट केले असल्यामुळे त्यांना बघायचं होतं की किती लोक आजारी पडतात किंवा किती लोकांना फ्लूची लक्षणं दिसतात. इंटरेस्टिंगली या सगळ्या 400 लोकांचं त्यांनी सायकोलॉजिकल असेसमेंट आधी केलं होतं आणि त्यांना असं आढळलं की ज्या लोकांमध्ये मानसिक ताणतणाव होते किंवा जास्त प्रमाणात होते त्याच लोकांना इन्फेक्शन झालं. बाकीचे लोक जरी जंतू नाकामध्ये त्यांच्या प्लांट केले असले तरी सुद्धा आजारी पडले नाहीत. त्यांची प्रतिकार शक्ती त्या जंतूंचं निराकरण करायला पुरेशी होती आणि त्यांना अजिबात लक्षणं दिसली नाहीत, इन्फेक्शन झालं नाही.
अगेन ही गोष्ट आत्ताच्या या कोरोनाच्या साथीमध्ये पण आपल्याला दिसते की अनेक घरांमध्ये जे पेशंट सापडतायत त्याच्यामध्ये सगळ्या फॅमिली मेंबर्सला इन्फेक्शन होत नाहीये. त्यातले 1-2 जणांना इन्फेक्शन होतं आणि बाकीचे लोक कम्प्लिटली त्या इन्फेक्शन पासून दूर राहतात. त्यांच्या सर्व टेस्ट निगेटिव्ह येतात. तर हे का? ह्याच्या मागचं कारण असं आहे की कदाचित काही लोकांमध्ये ती स्ट्रेस लेवल ही जास्त आहे आणि काही लोकांमध्ये कमी आहे. आणि हा फिजिकल असू देत किंवा मेंटल स्ट्रेस असू देत, पण तो कारणीभूत होतोय की आपली प्रतिकारशक्ती कमी होऊन आपल्याला इन्फेक्शन दिसतंय. तर हे कसं काय होतं हे दाखवणारी ही एक स्लाइड आहे. थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे, पण ऍक्च्युली असे अनेकविध वाटा आहेत, अशा अनेकविध रूट्स आहेत की ज्याच्या थ्रू स्ट्रेस आपल्या प्रतिकारशक्तीवरती, आपल्या शरीरातल्या विविध अवयवांवरती असर करत असतो, परिणाम करत असतो. त्यातल्या महत्वाच्या 2 सिस्टीम्स म्हणायच्या झाल्या तर एक आहे ती आपली हॉर्मोनल सिस्टीम आणि त्याच्यामुळे इन्सुलिन प्रोडक्शन वरती परिणाम होतो, स्टिरॉइड प्रोडक्शन वरती परिणाम होतो, स्टिरॉइड्स वाढतात, थायरॉइड हॉर्मोन्स वरती परिणाम होतो. दुसरी जी सिस्टीम आहे त्याला आम्ही सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम म्हणतो. ती ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमचा एक भाग आहे आणि त्याच्यामुळे मेनली हार्ट आणि रक्तवाहिन्या ह्याच्याशी रिलेटेड काही बदल होतात आणि ऍज अ रिझल्ट आपल्याला त्याचे परिणाम ह्या स्ट्रेसमुळे होताना दिसतात. हे जे सगळं चित्र आहे ते आपण ह्या सिस्टीम्स मध्ये बघायला गेलो तर विविध ऑर्गन्स वरती आपल्याला त्याचा परिणाम होताना दिसतो. म्हणजे मेंदूमध्ये सिम्पटम्स दिसतात की अँझायटी होते, डिप्रेशन होतं, चिडचिडेपणा येतो किंवा डिसिजन मेकिंग अवघड होतं. कार्डिओव्हॅस्क्युलर म्हणजे हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम्स असू देत किंवा सांधे असू देत, प्रतिकारशक्ती. एस्पेशली त्यांना असं दिसलंय की स्ट्रेस आणि पोट म्हणजे ब्रेन आणि गट हे कनेक्शन तर खूप जास्त स्ट्रॉंग आहे आणि पचन संस्थेचे विकार हे खूप जास्त प्रमाणात मेंदूतल्या बदलांमुळे किंवा मानसिक बदलांमुळे होताना दिसतात. अपचन असू देत किंवा कॉन्स्टिपेशन असू देत किंवा अब्सॉर्प्शन रिलेटेड प्रॉब्लेम्स असू देत किंवा पोटात जस्ट फुगल्यासारखं वाटणं आणि एक अनकम्फर्ट असणं हे असू देत, ते तिथपासून इरिटेबल बावेल सिंड्रोमचं मगाशी मी ज्याचा उल्लेख केला ते असू देत, असे विविध प्रकारचे आजार आपल्याला स्ट्रेसमुळे होऊ शकतात. पण स्ट्रेस हा जो शब्द आहे तो एवढा वाईट आहे का? तर मेडिकली स्पीकिंग मला एक तुम्हाला खूप त्याची व्याख्या सांगावीशी वाटते की स्ट्रेसचा मेडिकल क्षेत्रातली जी पहिली व्याख्या आम्हाला शिकवली होती ती अगदी सिंगल छोटीशी सोप्या लाईनची आहे. स्ट्रेसचा अर्थ काय? तर एखाद्या जीवाच्या, जो कोणी सजीव आहे, जिवंत आहे, त्याच्या अंतर्गत किंवा बाह्य परिस्थितीमध्ये झालेला बदल याचा अर्थ स्ट्रेस. आणि तो एक नॉर्मल घटना आहे. म्हणजे मी नॉर्मल एवढ्यासाठी म्हणते की इव्हन टेम्परेचर मध्ये झालेला बदल, हवामानात झालेला बदल, आपल्या खाण्यापिण्यामध्ये झालेला बदल, आपल्या झोपेच्या टायमिंग मध्ये झालेला बदल, हेही आपल्यासाठी स्ट्रेसेसच असतात. पण नॉर्मली काय होतं की ह्या सगळ्या स्ट्रेसेसला आपलं शरीर आणि मन दोन्ही त्याच्यावरती आपल्या आपण उपाययोजना करतं आणि त्याच्यातून बाहेर पडायचा मार्ग शोधत असतं. फॉर एक्झाम्पल जर का खूप उकाडा वाढला तर आपल्याला घाम येतो आणि आपलं बॉडी टेम्परेचर कमी केलं जातं किंवा थंडी वाजायला लागली तर आपण शिवर करतो आणि आपल्या शरीरामध्ये ऊर्जा उत्पन्न होते आणि आपली थंडी निघून जाते. तर हे सगळ्या उपाययोजनांमुळे फायनली आपण कॉन्फिडंट फील करतो की छोटी मोठी जी काही आपल्या आजूबाजूला बदल होतील त्याच्यावरती आपण वी कॅन ओव्हरकम देम, आपण त्याच्यावरती मुकाबला करून पुढे जाऊ शकतो. तो ऑप्टिमल स्ट्रेस जर का असेल तर तो चांगला समजला जातो. खूप कमी असला तर तो काही वेळेला आपल्याला डिमोटिवेटेड आणि आळशी बनवतो. खूप जास्त असला तर तो आपल्याला खूप सैरभैर करून टाकतो आणि कधी कधी अँझायटी किंवा पळ काढणे, डिप्रेशन येणे हे होऊ शकतं. पण राईट स्ट्रेस असणं हे ऍक्च्युली आपल्या ग्रोथसाठी किंवा आपल्या ऍज अ पर्सन वाढीसाठी हे खूप परफॉर्मन्ससाठी खूप चांगलं समजलं जातं. जेव्हा हा एका लिमिटच्या बाहेर जातो त्यावेळेला मात्र आपल्याला हे लक्षणं दिसायला लागतात. अगेन मगाशी मी दाखवलं तसं शारीरिक लक्षणं, मानसिक लक्षणं, वर्तणुकीतली लक्षणं आणि भावनिक विश्वातली लक्षणं.
मेनली कॉन्फिडन्स कमी होणं, खूप चिंता वाढायला लागणं, डिसिजन मेकिंग मध्ये अवघड होणं, ब्रीदिंगच्या डिफिकल्टीज वाढणं, किंवा काही लोकांना व्यसनांकडे कल त्यांचा झुकण्याचं प्रमाण वाढणं, एकटेपणा वाढणं, झोप न येणं, ही त्याची विविध प्रकारची लक्षणं आपल्याला दिसतात. मोस्टली आपल्याला याच्यामध्ये मगाशी ते कॉमन कोल्डचं जसं मी सांगितलं, फ्लूचं, तसं पटकन इन्फेक्शनला आपण बळी पडणं रिपीटेडली, एस्पेशली सर्दी खोकला जर का फार फ्रिक्वेंटली होत असेल तर ते आम्ही म्हणतो इज अ व्हेरी गुड इंडिकेटर ऑफ हाय स्ट्रेस इन अ पर्सन्स लाईफ. आणि या स्ट्रेसचं मी मगाशी म्हटलं तसं की जेव्हा डॉक्टर आपल्याला विचारतात तुम्हाला काही स्ट्रेस आहे का, तर आपण पटकन नाही म्हणतो, कारण आपल्या डोक्यामध्ये अशा काही मोजक्या घटना असतात की ज्या आपण समजतो निगेटिव्ह घटना असतात की ज्या आपण समजतो ज्या स्ट्रेसफुल असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जॉबमध्ये काही प्रॉब्लेम आहे, किंवा घरामध्ये काहीतरी भांडणं चालू आहेत, किंवा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालाय, किंवा डिव्होर्स झालाय, किंवा खूप कोणीतरी आजारपण चालू आहे आणि त्यांची काळजी आपल्याला घ्यायला लागते. या निगेटिव्ह गोष्टींचा आपल्या मनामध्ये पटकन विचार येतो आणि म्हणून आपण त्याला उत्तर देतो की नाही, मला काही स्ट्रेस नाहीये. पण पॉझिटिव्ह घटना ज्या असतात आपल्या आयुष्यातल्या त्याही तेवढ्या स्ट्रेसफुल असतात बॉडी आणि माइंड वाईज. फॉर एक्झाम्पल आपण नवीन घर घेतलं, किंवा आपलं प्रमोशन झालं, आपला पगार वाढला, आपलं लग्न होणार आहे, आपल्याला मूलबाळ होणार आहे, इव्हन फ्लाईट्सनी आपण परदेशी जाणार आहोत, प्रवास करणार आहोत, वेकेशनसाठी जाणार आहोत, या सगळ्या गोष्टी देखील आपल्याला स्ट्रेसफुल ठरू शकतात. अलॉंग विथ दॅट ह्या घटना आपण मोजक्या म्हणू शकतो किंवा त्या दिसणाऱ्या घटना आहेत, पण रोजच्या आयुष्यामध्ये काही छोट्या छोट्या गोष्टी घडत असतात आणि त्याही हळूहळू हळूहळू करून आपला स्ट्रेस वाढवत असतात. फॉर एक्झाम्पल आपल्या कामाचे तास खूप जास्त बिझी असणं, किंवा फायनान्शियल काही डिफिकल्टीज असणं, लहान मुलं किंवा फॅमिलीच्या रिस्पॉन्सिबिलिटीज ज्या दैनंदिन आपल्या असतात त्याचा ताण हळूहळू वाढत जातो, किंवा मानसिकदृष्ट्या अंतर्गत आपल्या जे काही असतात त्यातल्या काही विषयांमध्ये ओव्हर थिंकिंग करणं हे एक महत्वाचं स्ट्रेस वाढवणारं घटक आहे, किंवा परफेक्शनिस्ट असण्याचा प्रयत्न करणं, किंवा आपल्याला सगळ्या गोष्टी बेस्ट जमल्या पाहिजेत अशी एक जी आपली आणि इतरांची आपल्याकडून अपेक्षा असते ती स्ट्रेसफुल होऊन जाते. काही वेळेला अनिश्चिततेचा सामना न करता येणं हेही खूप स्ट्रेसफुल होत आहे, स्पेशली आता करोनाच्या या काळामध्ये. हे किती दिवस चालेल माहिती नाही आणि ती अनिश्चितता अनेक लोकांना डिफिकल्ट होते डील करायला, एस्पेशली एवढ्या सगळ्या महिन्यांनंतर. सो हे जे काही सगळे स्ट्रेसेस आहेत ते आयदर घटना स्वरूपात असू देत किंवा रोजच्या आयुष्यातले छोटे 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 प्रॉब्लेम्स असू देत, पण ते आपला स्ट्रेस वाढवतात आणि आपल्या शरीरावरती आणि मनावरती थोडासा ताण निर्माण करतात. सो हा जो ताण आहे तो ऍक्च्युली आपल्याला घालवायचा आहे. ज्या वेळेला आपण माइंड आणि बॉडी मेडिसिनचा विचार करतोय त्यावेळेला आम्ही ह्या दुव्यावरती किंवा ह्या ऍक्सेस वरती काम करून आपला शारीरिक ताण, मानसिक ताण घालवून त्याचा आपल्या हेल्थ सुधारण्याकडे कसा फायदा होईल ते बघतो. सो मगाशी आपण जे म्हटलं की PNIE नावाचा एक ऍक्सेस आम्ही म्हणतो की सायको न्यूरो इम्युनो एंडोक्राईन ऍक्सेस, म्हणजे हॉर्मोनल सिस्टीम्स, प्रतिकारशक्ती, मन आणि मेंदू, ह्या चार लोकांचं या चार अवयवांचं एकमेकांशी जे कम्युनिकेशन आहे ते आपण सुधारायचा माइंड अँड बॉडीमध्ये प्रयत्न करतो. त्याचं मेन उद्दिष्ट असं असतं की ज्याला रेझिलियन्स म्हणतात किंवा लवचिकपणा म्हणतात तो आपला वाढवायचा. त्याचा अर्थ काय, तर स्ट्रेस म्हणजे आपण म्हटलं की आपल्या आतल्या बाहेरच्या परिस्थितीतले किंवा वातावरणातले बदल, तर हे जे बदल आहेत त्याचा सामना करण्याची आपली शक्ती वाढवायची, आणि हे जे बदल आहेत त्याच्यामध्ये बदल घडवून आपल्याला योग्य अशी परिस्थिती घडवून आणायची, त्याची क्षमता आपली वाढवायची. सो कपॅसिटी ऑफ मेकिंग चेंज इन द आउटसाइड और इनसाइड, याला रेझिलियन्स म्हणतात. हा रेझिलियन्स वाढला की काय होतं, तर आपण आपली मदत करू शकतो आणि वी कॅन प्रमोट सेल्फ हिलिंग, आणि आपण स्वतःची मदत करून आहे त्या परिस्थितीतून बाहेर पडायला आपल्याला ते शक्य होऊ शकतं. सो माइंड बॉडी मेडिसिनचा आपल्यासाठीचा उपयोग हा मेनली टू लर्न
हाऊ टू गो फ्रॉम पॉसिबिलिटी टू अबिलिटी. ती जी क्षमता आपली बिल्ड करायची आहे, त्याच्याकडे आपण कसं जाऊ, हा आहे. ही एक डायग्राम आहे किंवा ही एक चित्र आहे, ते खूप छान पडतं समजून घ्यायला. आणि आमचे जे सिनियर कलिग्स आहेत, माइंड बॉडी मेडिसिन टास्क फोर्सचे आमचे चेअरपर्सन आहेत डॉक्टर संजय फडके, ते आणि त्यांच्या मिसेस डॉक्टर लीना फडके यांनी हे खूप छान डायग्राम बनवली आहे टू एक्सप्लेन, आपल्याला समजावून सांगायला की हेल्थ ही एक अशी डायमेन्शन आहे, म्हणजे ती एक ऍक्सिस आहे तो. आणि स्ट्रेस हा आपल्याला ग्रीन झोन कडून रेड झोन कडे कॉन्स्टंटली घेऊन जात असतो, आपल्याला ढकलत असतो, कॉन्स्टंटली धक्का देत असतो. सो आपण एकदम छान हेल्दी स्टेट मधून कधी कधी एक्झॉस्टेड किंवा असे खूप थकलेले होऊन जातो जेव्हा आपण येलो झोन मध्ये येतो. त्याच्यानंतर ऑरेंज झोन मध्ये जेव्हा आपण जातो त्यावेळेला आपल्याला आजार डिटेक्ट होतो, म्हणजे नवीन नवीन ब्लड प्रेशर, डायबिटीज किंवा काही कुठलेही आजार आपल्याला जे जाणवतात स्ट्रेस रिलेटेड, ते आपल्याला दिसायला लागतात. आणि त्याच्या पुढची स्टेप असते ती म्हणजे त्या आजाराची कॉम्प्लिकेशन्स आपल्या शरीरामध्ये दिसायला लागतात. पण माइंड बॉडी मेडिसिन काय करतं की ते ह्या कुठल्याही फेज मध्ये आपल्याला उपयोगी पडतं, नॉट जस्ट फॉर हेल्दी पीपल, पण इव्हन कॉम्प्लिकेशन्स असतील तरी त्या स्टेट मधून ती कॉम्प्लिकेशन्स जातील अशा ऑरेंज झोन मध्ये आपण कसे येऊ, किंवा त्या ऑरेंज मधून आपण येल्लो झोन मध्ये कसे येऊ, आणि येल्लो झोन मधून फायनली ग्रीन झोन मध्ये म्हणजे एकदम हेल्दी कसे होऊ, हे आपल्याला ते महत्वाचं पडतं. ह्या माइंड बॉडी मेडिसिन टेक्निक्सचा नो डाऊट सगळ्यात जास्त फायदा हा येल्लो झोन मधल्या लोकांना होतो, की ज्यांना अजून आजाराचं निदान नाहीये झालेलं, पण त्यांच्यामध्ये छोटी छोटी लक्षणं आता दिसायला लागली आहेत की जी स्ट्रेसमुळे म्हणजे स्ट्रेसच्या एकत्रीकरणामुळे किंवा पायलिंग अपमुळे आपल्याला दिसतात. त्याला आम्ही ॲलोस्टॅटिक लोड म्हणतो. सो ह्या कारणांसाठी माइंड बॉडी मेडिसिन आपण आता जास्त उपयोगाला आणतोय आणि ते सगळ्यांसाठी ऍप्लिकेबल आहे. त्यामुळे ते कोणीही करावं असं आहे. So हा जो कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये दोन महत्वाचे शब्द आहेत. एक म्हणजे ते सेल्फ ऍडमिनिस्टर्ड आहे, म्हणजे आपण स्वतःने स्वतःसाठी करायचंय आणि ते खूप सिस्टमॅटिक पद्धतीने करायचंय. आणि अगेन ह्या माइंड बॉडी मेडिसिनची जी काही टेक्निक्स आहेत ती काही आपण एक गोष्ट सोडून द्या आणि मगच हे घ्या असं म्हणत नाही, ती आपण इंटिग्रेटेड अप्रोच म्हणतो. म्हणजे तुमची ऑलरेडी काही औषधं चालू असतील, ऑलरेडी काही उपचार पद्धती चालू असतील, तुम्ही ऑलरेडी काही कोर्स ऑफ ऍक्शन करत असाल, त्याला जोड म्हणून आणि त्याच्या बरोबरीने करता येण्यासारख्या यातल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. फायनली त्याच्या मागचा उद्देश काय आहे तर ते सिंपल आहे, शिकण्यासारखं आहे आणि त्याच्यातून आपल्याला रेझिलियन्स वाढवायचा आहे आणि सेल्फ रेग्युलेशन वाढवायचं आहे, म्हणजे आपलं स्वतःवरचं नियंत्रण वाढवायचं आहे आणि आपला लवचिकपणा किंवा अडॅप्टेबिलिटी वाढवायची आहे. त्याच्यात कुठले कुठले घटक येतात ते मी थोडंसं त्याची रूपरेषा देते. सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं जे आपण आपल्यासाठी करू शकतो ते म्हणजे असेसमेंट ऑफ हेल्थ आणि नीड फॉर चेंज. सो हे प्रत्येकाने आपल्यासाठी करण्याची गरज आहे, इतरांना सांगायची गरज नाही, कुठे डॉक्युमेंट करायची गरज नाही, पण हे स्वतःनी स्वतःची तब्येत कुठल्या लेवलला आहे, आपण आज कुठल्या पातळीवरती आहोत हे समजून घेणं गरजेचं आहे, की आज मला काही आजार आहेत का, किंवा माझा स्टॅमिना किती आहे, मला माझ्यामध्ये काही बदल घडवायची गरज आहे का. मग ते वजन असू देत, मानसिक हेल्थ असू देत, फिजिकल हेल्थ असू देत, कुठल्याही प्रकारे, पण मला माझ्या आयुष्यामध्ये माझ्या जीवनामध्ये काय काय बदल घडवायची गरज आहे ते असेसमेंट करायचं. एक त्यातला भाग आहे की अगदी बेसिक म्हणजे एक्सरसाइज आणि न्यूट्रिशन, या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. आपलं डाएट कसं आहे, मग त्यातले घटक काय काय आहेत पासून ते पोर्शन साईज किती आहे पर्यंत, आणि एक्सरसाइज आपण जो काही करतोय तो आपण किती करतोय, आपल्याला पुरे पडतोय का नाही, आणि त्याला आपल्याला हवे तसे त्याचे परिणाम मिळतायत की नाही. म्हणजे आपण भले वॉकिंग करत असू पण त्यांनी वजन उतरत नसेल, किंवा आपण वॉकिंग करत असू पण त्यांनी शुगर उतरत नसेल, तर त्याचा उपयोग होत नाहीये हे आपण ऍक्सेप्ट करणं आणि त्याच्यामध्ये बदल घडवणं हे गरजेचं आहे, किंवा त्याच्यासाठी आपण इनपुट्स घेणं हे गरजेचं आहे. थर्ड इज स्लीप आणि अवॉइडिंग अडिक्शन्स, हा एक महत्वाचा एरिया आहे.
कधी कधी झोप अपुरी होणं हेही आपल्यासाठी स्ट्रेसफुल असतं. आणि इनफॅक्ट मध्येच मी एक बीबीसीची डॉक्युमेंटरी बघत होते. त्यांनी लोकांना त्यांची झोप फक्त 1 तासाने वाढवून 7.5 ते 8 तास करायला सांगितली. आणि काही आठवड्यांमध्येच त्या व्यक्तींचे ज्या काही ब्लड टेस्ट आणि इम्युनिटी रिलेटेड त्यांनी पॅरामीटर्स चेक केले होते, ते खूप जास्त सुधारल्याचं त्यांच्या लक्षात आलं. सो झोप हा एक महत्वाचा घटक आपण कधी कधी म्हणजे आपण विसरून जातो किंवा फार लक्ष देत नाही, पण तो एक महत्वाचा भाग आहे. आणि अडिक्शन्स ऑब्व्हियसली आपल्याला कुठली आहेत का, आणि ती बंद करण्याची गरज किती आहे, आणि त्याच्यावरती रेस्ट्रिक्शन आणायची गरज आहे काय. चौथा त्यातला एक घटक येतो तो म्हणजे आपण रिकाम्या वेळात काय करतो, किंवा आपण आपल्याला चांगलं वाटावं म्हणून काय करतो. आपले छंद असतील किंवा काही आपण या दरम्यान काही प्रयत्न करतोय का, आणि त्याला ते कितपत अगेन आनंद देतंय ते आपल्याला जाणून घेणं गरजेचं असतं. नंतर रिलॅक्सेशन टेक्निक्स ही विविध प्रकारची असतात. अनेक प्रकारांनी, म्हणजे मग ते सुदर्शन क्रिया असू देत, आर्ट ऑफ लिव्हिंग असू देत, विपश्यना असू देत, मेडिटेशन असू देत, पण रिलॅक्सेशन टेक्निक्ससाठी आपण काय काय करतो. आणि त्यातला एक महत्वाचा भाग जो सायंटिफिकली प्रूव्हन आहे, त्याला आम्ही प्रोग्रेसिव्ह मसल रिलॅक्सेशन म्हणतो, की जो प्रूव्हन आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला माइंड आणि बॉडी दोन्हीला रिलॅक्स करता येतं. आणि तो एक घटक आहे. पुढचे जे काही घटक मी बोलणार आहे ते थोडेसे जास्त माइंड टेक्निक्स आपण त्याला म्हणू शकू, आणि ते पॉझिटिव्ह सायकोलॉजी या मोठ्या हेडिंगच्या खाली आपण अंतर्भूत करू शकतो. पॉझिटिव्ह सायकोलॉजीमध्ये आपल्या मनामध्ये विचार करण्याच्या पद्धतीत आणि इमोशनमध्ये आपण बदल घडवून आणतो, आणि त्याच्यातून आपण जास्त इफेक्टिव्हली पॉझिटिव्ह इमोशन्स आपल्या मनामध्ये निर्माण करू शकतो, ते बदल घडवून आणू शकतो. त्यातली काही टेक्निक्स जे आहेत ती अगेन आपल्याला पटकन शिकता येतात, खूप सोपी आहेत, पण शिकलो की आपण ती स्वतःवरती वापरून त्याच्या योगाने आपल्यामध्ये बदल घडवून आणू शकतो. काही टेक्निक्स मी इथे लिहिली आहेत. इंट्रोस्पेक्शन, इंटेरोसेप्शन, अटेन्शन रेग्युलेशन, फोकस्ड अटेन्शन, मेटाकॉग्निशन. ही नावं थोडीशी मोठी मोठी आहेत, पण ती शिकायला सोपी आहेत. आणि युजली आम्ही वर्कशॉप्स मध्ये ती शिकवतो तेव्हा लोकांना खूप फायदा होतो असं त्यांना जाणवतं. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, आपल्या रोजच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स असू देत किंवा काही आपले क्वचित कधीतरी येणारे प्रॉब्लेम्स असू देत, पण ते आपण किती इफेक्टिव्हली सॉल्व्ह करतोय. आणि त्याच्यामध्ये पण ना आपल्याला बऱ्याचदा विविधता आणायला लागते. त्याची सोल्युशन्स ही दरवेळेला फिक्स्ड नसतात, आणि त्याच्यामध्ये ती क्रिएटिव्हली आपण कशी सोडवू शकतोय. म्हणजे प्रत्येक प्रॉब्लेमचं थोडंसं व्हेरिएशन असतं त्याच्या सॉल्व्हिंग मध्ये, आणि ते आपल्याला वापरता येते की नाही, आपण किती फ्लेक्सिबल आहोत त्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये, ते आपल्याला युजली बघायला लागतं. योगा आणि मेडिटेशन हे महत्वाचं आहे अगेन, पण योगाच्या बाबतीत एक खूप कॉमन गैरसमज आहे की योगा हा शारीरिक व्यायाम म्हणून समजला जातो. आणि बऱ्याचशा चॅनल्स वरती आपण बघतो किंवा बऱ्याचशा क्लासेस मध्ये आपण बघतो की योगा आणि मेडिटेशन हे एक्सरसाइज म्हणून वापरले जातात. पण ऍक्च्युली जे आपलं एन्शंट योगा आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की त्याचा परिणाम हा आपल्या फ्रंटल लोब, म्हणजे हा जो पुढचा मेंदू असतो, त्याचा ब्लड फ्लो वाढवण्यासाठी झाला तरच ते इफेक्टिव्ह योगा असतं. किंवा ते युजली FMRI म्हणून जे एक टेक्निक आहे, फंक्शनल MRI, त्याच्यामध्ये ते सिद्ध झालंय की जर का त्या भागाला, त्या मेंदूला जर का ब्लड फ्लो चांगला झाला तर ते मेडिटेशन असू देत किंवा योगा असू देत, ते इफेक्टिव्ह रिलॅक्सेशनच्या दृष्टीने किंवा स्ट्रेस हँडलिंगच्या दृष्टीने मानलं जातं. आपण जे क्लासेसमध्ये योगासनं शिकतो त्या योगासनांचा फायदा हा लवचिकपणा वाढायला किंवा थोडंसं आपण म्हणू की मसल स्ट्रेंथ वाढायला होऊ शकतो, किंवा ते कार्डियाक एक्सरसाइज म्हणून मानलं जातं आणि ते व्यायाम या प्रकारात येतं. पण ते ऍक्च्युली योगाचे जे स्ट्रेस हँडलिंग साठीचे जे इफेक्ट्स आहेत ते त्याच्यामध्ये दिसत नाहीत.
जसं तुम्ही पळाल, सायकल चालवाल तसेच इफेक्ट्स त्या योगामध्ये दिसतात. व्हेअरॅज आम्ही असं बघितलंय की काही योगासनं इव्हन मॉडिफाईड असली तरी सुद्धा जर का ती योग्य पद्धतीने केली आणि जे आम्ही वर्कशॉप्स मध्ये शिकवतो ते जर का योग्य पद्धतीने केली, योग्य फोकस ठेवून केली तर त्याचा फायदा आपल्याला हे मी मगाशी म्हटलं तसं फ्रंटल लोबचं ब्लड फ्लो वाढवायला होऊ शकतो. अलॉंग विथ दॅट एक महत्वाचा एरिया आहे की मिनिंगफुलनेस आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जे काही करतोय त्याच्यात आपलं उद्दिष्ट काय आहे, आपण का जगतोय, कशासाठी जगतोय, एखादी ऍक्टिव्हिटी का करतोय आणि ती जर का आपली मन लावून केली गेलेली असेल किंवा ती मनापासून होत असेल तर आपल्याला ज्याला आता एक नाव आहे फ्लो एक्सपिरियन्स, म्हणजे आपण त्याच्यामध्ये कम्प्लिटली रममाण होऊन तल्लीन होऊन त्याच्यामध्ये जर का ते काम करू शकत असू तर त्याचा खूप फायदा होतो आपला स्ट्रेस लेवल कमी करायला. आणि तो फ्लो एक्सपिरियन्स जो असतो तो इव्हन नॉर्मल आयुष्यामध्ये आपल्याला कधी कधी येतो, आपल्या नकळत येतो. जसं खूप छान जर का एखादं पुस्तक वाचत असू तर त्यावेळेला आजूबाजूला कोणी हाक मारलीये किंवा कोणी बोलावलंय आपल्याला कळत नाही. किंवा एका वर्कशॉपमध्ये माझ्या एका सर्जन मित्राने सांगितलं होतं की तो जेव्हा सर्जरी करत असतो त्यावेळेला 2, 2.5, 3 तास त्याला बाकीच्या जगाचं भानच नसतं, म्हणजे त्याला ऑलमोस्ट इव्हन टाइमचं भान नसतं असं त्याला जाणवतं आणि ही एन्जॉयज दॅट प्रोसेस. म्हणजे त्या तल्लीन होऊन त्या ऍक्टिव्हिटीमध्ये तो रममाण झालेला असतो. अशा कुठल्या ऍक्टिव्हिटीज आपल्या आयुष्यात आहेत का आणि काही वेळेला त्या आपल्याला स्वतःहून करता येत आहेत का, म्हणजे ऍट विल आपल्याला तो फ्लो एक्सपिरियन्स जाणवतोय का. हे सगळं जे घटक आहेत ते शेवटी आपल्याला एक कम्प्लीट मॅन होण्यासाठी किंवा कम्प्लीट बीइंग होण्यासाठी आणि बॅलन्स गाठण्यासाठी उपयोगाचे ठरतात. की जिथे आपलं शरीर आणि मन हे एकमेकांशी वेल ट्यून्ड असतं आणि ते दोघही जण बॅलन्ससाठी काम करतात किंवा इक्विलिब्रियम साठी काम करतात. आणि इक्विलिब्रियम या शब्दाचा अर्थ आहे की ते सगळ्यात स्टेबल असं स्ट्रक्चर असतं की ज्याच्यामध्ये डागडुग व्हायला चान्स खूप कमी असतो. सो हे सगळे जे काही घटक बोलले मी त्याच्यातले काही गोष्टी ह्या आपण करत असतो, काही गोष्टी आपण आता कळल्यावरती करायलाही लागू. आणि त्याच्यामध्ये फक्त एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी अशी आहे की आपण थोड्या प्रमाणात करतो पण कधी कधी जसं एक्सरसाइज करताना आपण पळतोय पण राईट टेक्निक येण्यासाठी किंवा त्याचा इफेक्टिव्ह व्यायाम म्हणून वापरण्यासाठी जसं आपण ट्रेनर किंवा कोचला कन्सल्ट करतो किंवा जसं जिम मध्ये गेल्यावरती ट्रेनरला आपण कन्सल्ट करतो तसं ह्या बाबतींमध्ये माइंड बॉडी मेडिसिन एक्सपर्ट्स आपल्याला मदत करू शकतात. जिथे पण आपण अडकू किंवा जिथे पण आपल्याला असं म्हणू की आपण एक स्टॅटिक लेवल येते, सॅच्युरेशन पॉइंट येतो, त्यावेळेला आपल्याला त्याची मदत घेता येते. आपल्याला त्याच्यातले काही व्हेरिएशन्स शिकता येतात, त्याच्यातले काही टिप्स आणि टेक्निक्स कळतात की ज्याच्यामुळे आपण पुढे प्रगती करू शकतो. आणि ह्या सगळ्याचा जो काही हे काम आहे ते आम्ही युजली आमच्या माइंड बॉडी मेडिसिन या फील्डमध्ये करतोय. त्याच्यात ऍज डॉक्टर्स आम्ही म्हणतो की इट कॅन हॅपन इन 2 minutes आणि फ्रॉम दॅट इट कॅन गो ऑन टू 360 डिग्रीज. सो त्याचा आम्ही नावच म्हणतो की 2 minute MBM टू 360 degrees MBM. सो 2 minute MBM म्हणजे युजली काय होतं तर आम्ही जेव्हा कन्सल्टेशन करतो ऍज डॉक्टर्स, आम्ही पेशंट्सला भेटतो, रिलेटिव्हजला भेटतो, त्यावेळेला इव्हन त्या 2 मिनिटाच्या, 5 मिनिटाच्या, 15 मिनिटाच्या इंटरॅक्शन मध्ये ह्या गोष्टीसाठी की तुम्ही व्यायाम करता का, तुम्ही डाएट तुमचं कसं आहे, तुमचे रिलॅक्सिंग अनुभव काय काय आहेत, तुम्ही छंद काही जोपासता का किंवा तुम्ही एक्झॅक्टली तुमच्या आयुष्यामध्ये काय करताय याची तोंड ओळख, त्याच्याबद्दलचे प्रश्न विचारून त्याच्याबद्दलचा अवेअरनेस जागृत करून त्या काही गोष्टी इनिशिएट करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. जे लोक इंटरेस्टेड असतात, जे लोक हे ऑलरेडी काही करत असतात किंवा त्यांना मध्येच मी म्हटलं तसं एक प्लॅटू येतो, एक सॅच्युरेशन पॉइंट येतो आणि ते आम्हाला अप्रोच करतात, त्यावेळेला अशा लाईक माइंडेड आणि सेम लेवलच्या लोकांचे आम्ही कधी कधी स्पेशल सेशन्स घेतो किंवा वर्कशॉप्स घेतो आणि त्याच्यामध्ये मग पुढची काही टेक्निक्स, जी माइंड टेक्निक्स मी मगाशी म्हटलं त्याच्याबद्दल आम्ही जास्त त्यांचं ट्रेनिंग करून देतो. आणि काही लोक ही त्याच्या पुढे जाऊन आणखीन स्पेशली आपण म्हणू की 1-to-1
सेशन्स त्यांना लागतात. कारण जसं अगेन मी मुद्दाम खेळाचं किंवा एक्सरसाइजचं उदाहरण देईन. शाळेमध्ये शिकवतात तो 2 मिनिट MBM सारखा खेळ असतो. जे लोक प्रोफेशनली खेळायला शिकायला जातात ते मे बी वर्कशॉपमध्ये शिकल्यासारखे असतात. आणि काही लोक जे प्रोफेशनल होऊन जातात त्यांना मात्र स्पेशल कोच आणि स्पेशल ट्रेनर युजली मदत करतात की ते त्याच्या पुढची लेवल कशी अचीव्ह करू शकतील. सो हे बऱ्यापैकी सर्व लेवल्सला शक्य आहे आणि सर्व लेवल्सला केलं जातं आणि आय थिंक त्याचा तेवढाच आपल्याला फायदा दिसतो. ह्या दृष्टीने सॉरी एक महत्वाचा म्हणजे स्पेशल सेशन्स जी आहेत म्हणजे आता इव्हन आपलं जे इंट्रोडक्टरी सेशन चालू आहे ते याच कारणाने आम्ही अरेंज केलं की त्याचा आपल्याला पुढच्या तर क्रिएट होईलच, आपली एक असेसमेंट होईल आणि आपल्याला पुढची काय काय गरज आहे ते बघून आपल्याला त्याच्यावरती वर्कशॉप अरेंज करता येऊ शकतं किंवा आपल्याला एकत्र काही वेगळी टेक्निक्स शिकायला मिळतील. या दृष्टीने आम्ही ज्या टास्क फोर्सचे मेंबर आहोत, एक इंडियन सायकियाट्रिक सोसायटीने एक माइंड बॉडी मेडिसिनचा टास्क फोर्स निर्माण केला. ऑलमोस्ट 2 वर्ष होत येतील आता त्याला. आणि त्या जानेवारी 2019 पासून आम्ही बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज या दृष्टीने केल्या. मग त्या मेंटल हेल्थ प्रोफेशनल्स जे सायकियाट्रिस्ट आहेत स्पेशली त्यांच्यासाठी बँगलोरमध्ये 2 दिवसाचं वर्कशॉप केलं किंवा योगा प्रोफेशनल्स साठी आम्ही 1-2 वर्कशॉप्स केली, पेशंट्स साठी वर्कशॉप्स केली. त्याच्या बरोबरीने इंटरनॅशनल सिम्पोजियम आता मागच्या वर्षी म्युनिक मध्ये झालं. इंटरनॅशनल कॉन्फरन्स एक होल्ड केली की अनेकविध ब्रँचेस एकत्र येऊन स्पेशली एंडोक्रायनॉलॉजी, डायबिटीज आणि म्हणजे हॉर्मोनल चेंजेसचे एक्सपर्ट्स आणि सायकियाट्रिस्ट एकत्र येऊन ह्या फील्डमध्ये जास्त काम कसं करू शकतील. सो हे विविध लेवल्सला आणि विविध प्रकारे आपलं काम चालू आहे. या सगळ्याचा अगेन करण्याचं उद्दिष्ट शेवटी एकच आहे. ऑल वी वॉन्ट इज अ हेल्दी माइंड इन अ हेल्दी बॉडी. आणि अनलेस वन इज हेल्दी द सेकंड कांट बी हेल्दी. म्हणून आपल्याला माइंड आणि बॉडी हे सेपरेट न करता त्यांना एकत्र घेऊन त्यांची योग्य ती सांगड घालून आपल्याला कसं पुढे जाता येईल आणि जास्त हेल्दी बनता येईल ते बघणं हे गरजेचं आहे. इट इज ऑल दॅट वी वॉन्ट टू अचीव्ह. मी सगळ्यांचे आभार मानते की तुम्ही इतक्या पेशंटली हे सगळं ऐकलत आणि आता तुमचे काही क्वेश्चन्स असतील, तुमच्या काही शंका असतील तर त्या आपण त्याला आन्सर करूयात. जर कोणाला काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. अनम्यूट करू शकता, तुम्हाला माहिती अनम्यूट कसं करायचं ते. आणि जर समजा प्रश्न टेक्स्टमध्ये ठेवायचा असेल तरी चॅट विंडोमध्ये टाकला तरी आपल्याला मिळू शकतील, मग ते विचारता येतील तुमच्या तर्फे. क्वेश्चन अँड आन्सर सेशन साठी मी डॉक्टर निश्चल रावलला इन्व्हाइट करते. कोणाला काही प्रश्न नाहीयेत म्हणजे सगळे. हा ओके. क्वेश्चन असेल काय करायचं, हात वरती करायचं? नाही तुम्ही बोला आता. बोला तुम्ही बोला. मी एक छोटासा प्रश्न विचारतो. सुरुवातीला मी ऐकलं की ते अमेरिकन एका युनिव्हर्सिटी मधनं हे आलेले, मला वाटतं हार्वर्ड, पण त्याचा उगम भारतात आहे ह्या सगळ्याचा. त्याबद्दल थोडस एलॅबोरेट करू शकाल का? हे कुठनं आलं आणि हे अमेरिकेत आता परत आलंय? हॅलो सर, मी हा प्रश्न घेऊ का? दिशा तुझा व्हिडिओ नाहीये. हो, एक मिनिट. प्रश्न समजला का? नाही. येस प्रश्न समजला मला. बोलू? हो. हॅलो, फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सगळ्यांना. नमस्कार. हा तुम्ही जसं म्हटलं तसं नेहमीप्रमाणेच आपल्याकडच्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत ते परदेशी जातात, त्याला चांगलं पॅकेजिंग करतात लोक
आणि ते परत पुढे जाऊन आपल्यालाच विकायला आणतात. ते पहिल्यापासून आपल्याला माहितीच आहे. जोपर्यंत ते परदेशून येत नाही तोपर्यंत आपल्याला खरंच त्याची किंमत कळत नाही. पण कधी कधी काय होतं, परदेशी जातात त्याचा अर्थ कधी कधी ते लोक वेगळे लावतात. आपल्या महत्वाच्या ज्या गोष्टी असतात त्याचं ते काही थोडासा भाग घेतात, पण पूर्णपणे त्याला ते व्यवस्थित काय म्हणू आपण त्याला जस्टिस करत नाही ते लोक. तसंच त्यांनी काय केलं, हार्वर्डनी ह्यातल्या काही योगाच्या गोष्टी, मेडिटेशनच्या गोष्टी, एक्सरसाइजच्या गोष्टी हे सगळे एकत्र केल्या, किंवा योगामधला जो फिजिकल पार्ट होता तो त्यांनी वापरून घेतला, पण योगामधला तो त्यांनी जो सायकोलॉजिकल इश्यूज आहेत किंवा जो माइंड रिलेटेड इश्यूज आहे तो त्यांनी त्याचा वापर केला नाही. म्हणून हे हार्वर्डनी जर सुरू केली, म्हणजे गेल्या 10 वर्षात हार्वर्डनी त्याच्यावर भरपूर भार दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलंय की हे खूप महत्वाचं आहे. त्यांनी इनफॅक्ट हार्वर्ड मेडिकल कॉलेजमधल्या ज्या स्टुडंट्स आहेत त्यांना जॉईन झाल्या ते माइंड बॉडी मेडिसिन बद्दल ट्रेनिंग देतात. त्यांना 12 आठवडे त्यांना ट्रेनिंग दिल्यावर त्यांना ऍक्च्युली मेडिकल कॉलेजमध्ये रुजू करून घेतात. तर हे सगळं त्यांनी नक्कीच त्याला प्राधान्य दिलेलं आहे. पण आम्ही जे बघितलं की काही ज्या गोष्टी ते जे वापरतात त्यातले काही महत्वाच्या जे इंडियन फिलॉसॉफी मधून आहे किंवा योगामधून आहे ते त्यांनी मिस आउट केलेले, जे आपल्या कल्चरला किंवा आपल्याला ऍप्लिकेबल आहेत, जे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे ते आम्ही मग इन्क्लूड केले. ऍज IPS टास्क फोर्स आम्ही त्या गोष्टी इन्क्लूड करायला लागलो. आणि आम्ही आता पुढच्या काही महिन्यांमध्ये एक डॉक्युमेंट आणणार आहोत ज्यात हे आम्ही सगळ्यांना हार्वर्ड पेक्षा आमचं माइंड बॉडी मेडिसिन कसं वेगळं आहे आणि तो कसा जास्त आपल्या कल्चरसाठी योग्य आहे तो आम्ही डॉक्युमेंट प्रस्तुत करणार आहोत इंडियन सायकॅट्रिक सोसायटीला आणि गव्हर्नमेंटला सुद्धा. सर मी तुमचा आन्सर केला क्वेश्चन का काही तुम्हाला अजून? नाही ठीक आहे. पण भारतातून याचा उगम कुठनं झाला, म्हणजे आपल्याला जे माहिती सर आहे हे उगम म्हणजे आपल्या तुम्ही बघितलं तर राईट फ्रॉम पतंजली योग सूत्र आपण म्हणू तिथून आहे. किशोर किशोर म्यूटवर. Yeah, Kalpana and Nishal, I think, Kalpana, you made a fantastic presentation, so thank you so very much. I had just one question. Can you pick up a patient much earlier in his life, meaning, any kind of early detection in these patients, wherein you could sort of, do cortisol testing, or HPA axis, which is not correctly sort of, functioning in a correct way. How early can you pick these up? Is it picked up by any kind of genetic testing? I don't know what kind of testings are done, but how early and how can you pick this up so that you could sort of, put these patients under sort of surveillance, try to pick up the right patients earlier and sort of, associated comorbidities, so how can you actually treat them earlier? Wonderful question. I think I'll take the question, Kalpana. See, actually, as you rightly said, the earlier you catch people, the better it is. You prevent diseases from setting in. You prevent, complication. म्हणून हे एकदम उपयोगी आहे. आणि ह्याच्यावर खूप भार दिला जातो. म्हणजे टेस्ट आपण म्हणतो ना, तशा भरपूर कॉर्टिसॉल लेवल टेस्ट करू शकतो आपण, किंवा आपण काही इंटरल्युकिन म्हणजे स्ट्रेस मार्कर जो आपण म्हणतो, सलायवरी कॉर्टिसॉल आहेत, इंटरल्युकिन 6 चे टेस्ट आहेत, त्यांनी आपल्याला बऱ्यापैकी लवकर कळून येतं. पण ह्याच्यापेक्षाही चांगलं म्हणजे एक नवीन जे टेस्ट आहे दॅट इज कॉल्ड एज HRV टेस्ट. ह्याला हार्ट रेट व्हेरिएबिलिटी म्हणतो. ह्याच्यात बेसिकली काय करतो आपण, नॉर्मल तुमचा जसा ECG काढतो तसाच ECG घेतो आणि ECG वरून आपण 2 हार्टबीट मधला अंतर जो असतो तो प्लॉट करतो. तर आपल्याला काय वाटतं की नेहमीप्रमाणे एकदम रेग्युलर ठोके असले तर ते चांगलं नाही का, आपल्याला असं वाटत असतं. पण कॉन्ट्ररी टू दॅट बिलीफ, ऍक्च्युली 2 ठोक्यांमधला अंतर जो असतो तो व्हेरी होत असतो. तर दर ठोक्याच्या नंतरचा जो अंतर असतो, फॉर एक्झाम्पल पहिले आणि दुसऱ्या ठोक्यामध्ये समजा 0.8 सेकंडचा अंतर असेल, तर दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये 0.7 सेकंड असतो, तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये 0.58 असेल, असा बदल होत राहतो. आणि त्यांनी असं बघितलं की जेवढी ही व्हेरिएबिलिटी असते तेवढा माणूस जास्त हेल्दी असतो, आणि जेवढी व्हेरिएबिलिटी कमी होत राहते तेवढा तो जास्त स्ट्रेस
किंवा इल हेल्थ कडे जात असतो. तर इफ यू वेन वी आर डुईंग अ नॉर्मल ईसीजी नाही का, भरपूर लोकांचे ईसीजी नॉर्मली आपण करतो हेल्थ चेकअप्स मध्ये, तर त्याच वेळेला तुम्ही युझिंग सर्टन सॉफ्टवेअर इफ यू आर एबल टू डू द HRV टेस्टिंग, then you can actually pick up people very, very early. So people, even before they say that I am stressed, they can actually start, making changes before they become ill. पण सर्वात महत्वाचं आहे की also self assessment. Yeah, so there are various tests which are available psychologically also, and which you can actually help you to understand की माझ्यात काय काय जे बदल होत आहेत ते नक्की स्ट्रेसच्या परिणामामुळे होत आहेत का, आणि मी काय बदल करू शकतो. पण HRV हा जो आहे तो नवीन फोर्सनी परत येतोय. इट इज अ ओल्ड टेस्ट, इट इज नॉट समथिंग विच इज व्हेरी न्यू, बट इट हॅज समहाउ गॉट लॉस्ट बिकॉज इट इज अ व्हेरी कॉस्ट इफेक्टिव्ह टेस्ट. त्याला काय वेगळा मशीन किंवा काय लागत नाही, त्याला बेसिकली सॉफ्टवेअर लागतो, आणि त्या सॉफ्टवेअरनी तुम्हाला जाणून घेता येतं की माणूस टेस्ट असतो का नाही. इनफॅक्ट भरपूर ऍथलीट जे असतात हे HRV टेस्ट रोज स्वतःवर करतात. आपले गार्मिनचे वॉचेस भरपूर लोक घालतात ना, नाही का, रनिंग करताना किंवा ट्राय ऍथलीट्स घालतात रनिंग, स्विमिंग, सायकलिंग करताना. त्याच्यात तो ऍक्च्युली इनबिल्ट सॉफ्टवेअर असतो विच हेल्प्स यू टू नो वेदर युअर बॉडी इज ॲट अ पर्टिक्युलर स्ट्रेस लेवल, अँड इट टेल्स यू टू रिलॅक्स, इट टेल्स यू टू टेक केअर ऑफ युअर सेल्फ. इनफॅक्ट इफ यू सी इवन द न्यू Apple watches use some of this same technology to help tell you that you are in a stress condition. So it's a very pertinent question, but yes, a lot of work is being done. There are blood markers as well as HRV testing, which helps us to know at an early phase. Just to Thank you. Just to tell, Kishore is head of airway surgery section in Lausanne University in Switzerland. That's So why. then his question is perfectly to your scientific reasons. Correct. Sorry, Kishore. Not a problem. Thank you. Thank you very much. Thank you. Okay, Any अजून more questions? एक क्वेश्चन मला आहे, बोलू? Yeah. करू का? हो. बोला का. या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण आता भारतीय आणि आपला परमेश्वरावरती विश्वास असतो. हो. सगळ्या ह्याच्यामध्ये आता तुम्ही म्हणता तुम्ही एक नवीन आणणार आहात, म्हणजे तुम्ही यू विल बी गोइंग अवे फ्रॉम हार्वर्ड, आणि तुम्ही स्वतःची पुस्तिका शिकवणार. तर त्याच्यामध्ये आपला जो परमेश्वरावरती विश्वास असतो, ह्याचा म्हणजे मेडिटेशन जे आहे त्या डायरेक्शन मध्ये जाते. करेक्ट. तुम्ही त्याच्यामध्ये काही आणणार आहात का? आणि आपल्याकडे जे संत झाले ते त्यांनी बरंच काय काय लिहून ठेवलेलं आहे, म्हणून माझा हा प्रश्न. नक्की ना सर. तर तुमचं म्हणणं जे आहे ते एकदम योग्य आहे. रिलिजन आणि बिलीफ इन गॉड हॅज अ ह्यूज पार्ट टू प्ले. See, whether you are a believer or non-believer, having faith seems to have one of the biggest contributors to health, and in offsetting a lot of the stresses that a person may play, what a person may be experiencing. So, of course, when you say that this should be included, we have, when we take our workshop, we do address this part of the, belief system as well. And we will be including a part on spirituality and belief in God and religion on that. Thank you very much. Kalpana possibly wants to answer something. I just want to add a little thing की आपल्या रिलिजन मध्ये हे पूर्वीपासून सांगितलंय की प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे आणि प्रत्येक व्यक्तीला लागू पडणाऱ्या काय म्हणू वाटा वेगवेगळ्या आहेत, इजंट इट? म्हणजे भक्ती मार्ग असू देत किंवा ज्ञानमार्ग असू देत वगैरे वगैरे. पण माइंड बॉडी मेडिसिनचा बेसिक कन्सेप्ट हाच आहे की प्रत्येक व्यक्तीने स्वतःला जाणून घ्यायचंय, प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या नीड्स जाणून घ्यायच्या आहेत, आणि त्याच्यासाठी इंडिव्हिज्युअली टेलर्ड प्रोग्राम आपण त्यांच्यासाठी बनवू शकतो का. सो एक पद्धत प्रत्येकाला लागू नाही पडणार. इट इज नॉट अ ब्लँकेट आन्सर. व्यक्ती सदृश ते बदलत जाणार आहे.
आणि ज्यांचा विश्वास देवावरती किंवा स्पिरिच्युअलिटीकडे कल आहे, ऑफकोर्स त्यांच्यासाठी त्यातली मॉड्यूल्स असतील, किंवा ज्यांचा विश्वास नाहीये फारसा देवावरती, त्यांना बाकीची मॉड्यूल्स उपयोगी पडतायत का ते बघण्याकडे कल असेल. सो हा भाग अंतर्भूत आहे, पण तो अगेन व्यक्तिप्रमाणे बदलत जातो. एक चार्ट विंडो मध्ये टेक क्वेश्चन आहे, ऍट हाऊ अर्ली एज can you introduce this concept of mind body connection? As early as possible, as early as someone is ready to understand some of the concepts. But आम्ही जेव्हा वर्कशॉप करतो तेव्हा आम्हाला तो एक फीडबॅक नक्कीच मिळाला आहे की it would have been great if we would have been taught about this as children. So I think introducing this into schools certainly would be beneficial to everyone. So in their growing age only they know what are the technique, what is stress, what are the techniques to offset stress, त्याला कसं आपण फेस करू शकतो, त्याला कसं कोप करू शकतो. सो आमचं भरपूर इनफॅक्ट टीचर्स बरोबर पण आता वर्कशॉप घ्यायचं चाललेलं आहे. आणि आम्ही मध्ये SP कॉलेज मधले जे टीचर्स होते त्यांचं आम्ही एक वर्कशॉप घेतला, सो दे कॅन स्टार्ट डुईंग इट फॉर देअर स्टुडंट्स. आणि होपफुली we can go a bit lower down into school going children. Thank you. अजून कोणाला प्रश्न आहे? अमोल, हा मी गजानन शिंदे. आपण डॉक्टर साहेब दोघांनाही, तर आपण कोणत्या वेळेला समजा असं काहीतरी डायबिटीज झाला किंवा समथिंग हॅपन, हार्टचा प्रॉब्लेम होतोय, दुखतोय, काहीतरी अशा ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर डॉक्टरकडे जातो, तर त्याच्याऐवजी या एक काहीतरी पिरियड की हेल्थसाठी एका वर्षातून एकदा टेस्ट कराव्यात, तर या पद्धतीनं या आपल्या स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी कोणत्या एक सायकल आहे का की एक वर्षानंतर आपण चेक करावं किंवा अशा एक विजिट करावी, तर आपला बॉडी सेट आपण काय लेवलला आहोत हे कळेल. कल्पना म्यूट वर असतो बोलत. आपल्याला हा जो काही ही असेसमेंट आहे ती ऍक्च्युली तुम्ही म्हणताय तसं शारीरिक तपासण्या जशा आपण दरवर्षी करतो तशा इवन मानसिक तपासण्या दरवर्षी करायला काहीच हरकत नाही, किंवा ऍट एनी पॉइंट इन टाइम वेन वी फील की आपल्यामध्ये काही बदल घडतायत किंवा आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याला सांगतात की काहीतरी बदल घडतायत, ऍट एव्हरी सच पॉइंट आपण सायकियाट्रिस्टकडे, सायकोलॉजिस्टकडे किंवा योग्य त्या एक्सपर्टकडे जाऊन ही असेसमेंट करणं इज गोइंग टू बी बेनिफिशियल, नो डाऊट. सो फार काय व्हायचं की याच्याबद्दलचा स्टिग्माच एवढा जास्त होता की लोक याच्याविषयी बोलायचे पण नाही, आणि तो एक मोठा अडसर होता की त्याच्यामुळे फॅमिली फिजिशियन्स किंवा कार्डिओलॉजिस्ट किंवा हॉर्मोनल एक्सपर्ट्स ह्यांच्यापर्यंत माणसं पोचायची, पण ऍक्च्युली माइंड एक्सपर्ट्स कडे जाण्यामध्ये थोडीशी हिचकिचाहट आपल्याला इव्हन अजूनही दिसते. सो ही टेक्निक्स आहेत ती आम्ही प्रमोट करतो कुठल्याही स्टेजला. लाईक आय सेड की पेशंटला आजार व्हायच्या आधी देखील आपल्याला यातली काही टेक्निक सांगता येतात. प्रश्न फक्त एवढाच आहे की तो पोचला पाहिजे आपल्यापर्यंत, आणि रिसेप्टिव्हिटी त्याच्या मध्ये अगेन खूप फरक पडतो, कारण त्या व्यक्तीला जोपर्यंत ते स्वतःला जाणवत नाही ना तोपर्यंत आपण ही सगळी माहिती दिली तरी सुद्धा ती फारशी उपयोगाची पडत नाही. एक मिनिट, मी थोडं फक्त ऍड करतो. जसं तुम्ही म्हटले की रेग्युलर माइंड चेकअप करायला पाहिजे का, नक्कीच करायला पाहिजे. आणि सी फर्स्टली आपण स्वतःहून करू शकतो, म्हणजे त्याला काय कोणी सांगायची गरज नाहीये. आणि हे एकदा आपल्याला जाणीव झाली की नाही मी आय एम नॉट कम्फर्टेबल, जे काय चाललंय माझ्या मनात म्हणा किंवा माझ्या आयुष्यात चाललंय, आय एम नॉट कम्फर्टेबल, देन आय कॅन गो टू अ प्रॉपर मेंटल हेल्थ प्रोफेशनल किंवा माइंड बॉडी प्रोफेशनल आणि गेट फर्दर असेसमेंट डन. भरपूर लोकांचं अजूनही ते जो ब्लॉक बसतो, म्हणजे आता आमचे इतर डॉक्टर आहेत ते आमच्याकडे रेफर करतात, पोटात त्यांना IBS सारखे सिम्पटम्स असतात आणि ते त्यांना सांगतात की तुम्ही मेंटल हेल्थ प्रोफेशनल कडे जा
हे माइंड बॉडी कनेक्शन रिलेटेड आहे आणि तुम्ही आमच्याकडे म्हणजे आमच्याकडनं जेवढी ट्रीटमेंट घेतली आता तुम्ही ह्या डॉक्टरांकडनं पण घ्या आणि बरोबर घेतली तरच ते पूर्णपणे बरा होतो. पण तरी त्यांना संकोच असतो आणि अक्षरशः पहिल्या 5-10 मिनिटं ते येऊन रडतात का तर त्यांना सायकॅट्रिस्ट कडे पाठवलंय. पण तो ऍक्च्युली अजून लोकांची तेवढी समज नाही आणि आमचा हा जो प्रकल्प आहे म्हणा माइंड बॉडी मेडिसिनचा ते त्यांना समजून देण्यासाठी पण गरजेचं आहे की कुठलाही एक आजार असतो तो फक्त शारीरिक नसतो, त्याला दोन्हीही कारणभूत असतात, मन आणि शरीर. आणि जेव्हा दोन्हीही कारणभूत असतात तेव्हाच तो आजार होतो आपल्याला. आणि फक्त एकच गोष्टीचा उपचार घेतला तर पूर्णपणे बरं होण्याची शक्यता कमी असते. थँक्यू. म्हणजे वी कॅन सर्टनली आणि मे बी 10 वर्षांनी 15 वर्षांनी असं होऊ शकतं की जसे तुम्ही रेग्युलर फिजिकल चेकअप साठी जातात तसं तुम्ही रेग्युलर माइंड चेकअप साठी पण येऊ शकणार. Can I ask one question? I was just wondering, of course, there's bound to be environmental factors, genetic factors. Are there any communities in India, just like, we know that probably burnout syndromes are much more seen in the West as compared to the Indian scenario. But having said that, I think the burnouts are being seen in the urban India coming up as well. So are there any specific communities, whether it is in India, whether it is abroad? I think abroad, maybe they have identified, but Bharatamadhe, are there any specific communities which have more predisposition to stress levels or to any kind of psychiatric problems? Ashay, have they identified anything? As far as I know, I don't think we've done any community-based study, for stress, as in whether stress is predominantly seen in one particular community. I'm at least not aware. I would be open to any information, but as far as I'm aware, there's no specific community-based study. Right, thank you. Any more questions? So what we were proposing is, see, this we wanted to be an introductory lecture. Yeah. Basically, we wanted this to be an introductory lecture in which people are made aware of stress, mind body, how each affects the other. And once we know a bit more about that and some of the skills that may actually influence us to gain or get good health, then we can think of starting to do something on that basis. So आम्ही काय करतो, आमच्या ओपीडी मध्ये कुणी आलं तर आम्ही पहिले विचारतो की ठीक आहे तुला आजार झाला, बरोबर आहे. एकतर वी फर्स्ट आफ्टर द असेसमेंट इज डन वी ट्राय अँड आस्क देम की बाबा तू स्वतःसाठी काय करतोस, तू रोज स्वतःसाठी काय करतो. म्हणजे तो म्हणतो नाही ठीक आहे मी काही वेळेला काय मजेसाठी टीव्ही पाहतो, नेटफ्लिक्स बघतो किंवा गप्पा मारतो, मित्रांबरोबर फिरायला जातो. हे सगळं बरोबर आहे आणि याचा परिणाम चांगला असतो आणि त्याला बरंही वाटतं. पण ऑन अ रेग्युलर बेसिस ज्याला आपण माइंड ग्रोथ म्हणतो किंवा टुवर्ड्स पॉझिटिव्ह हेल्थ म्हणतो त्याच्यासाठी तो काय करतो. आणि भरपूर वेळा लोकांकडे काही उत्तरच नसतो. म्हणजे जुन्या तुम्ही बघितलं तर लहान पोरं ऍक्च्युली जास्त करतात स्वतःच्या हेल्थसाठी. म्हणजे ते जास्त खेळतात, एक्सरसाइज करतात, माइंड एक्सरसाइजेस होतात त्यांचे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. पण जसे जसे आपण मोठे होत जातो तसे तसे आपण ह्या स्किल्स अशा आपल्याला वाटतात की ते एवढे गरजेचे नाही आणि आपण ते सोडून देतो. आणि वी लुक ॲट हॉबीज इज लाईक गोईंग आउट फॉर अ ड्राईव्ह, गोईंग आउट टू द रेस्टॉरंट, गोईंग आउट टू मूवीज. वी थिंक ऑफ दीज एज हॉबीज. म्हणजे यू विल बी सरप्राइज की आपण जेव्हा बसतो आणि पेशंटला विचारतो की तुम्ही नक्की मजेसाठी किंवा आपल्या आनंदासाठी काय करतात, तर यू ओनली सी अ व्हेरी रिस्ट्रिक्टेड फील्ड ऑफ चॉईसेस, which is very unfortunate. And what we all need to really think and reflect on is really are these these may be pastimes, but are they really helping us or helping our brain grow? Because त्यांनी काय बघितलंय की if you are meaningfully doing certain hobbies, it actually helps in your gray matter, म्हणजे जे मेंदूचा जो विचार करण्याचा भाग आहे gray matter, it helps that get thicker. Whereas if you are just doing टाइमपास ऍक्टिव्हिटीज, म्हणजे मोबाईलवर नेट सर्फिंग तुम्ही नुसतं करत राहिले, वेब सर्फिंग करतात ना काही लोक, बसून राहिलेले वेळ जात नाही म्हणून
एक वेबसाईट उघडतात, मग त्याच्यावरून दुसरीवर जातात, तिसरं जातात, आणि त्यांना विचारल्यावर म्हणतात काय करतात, तर म्हणतो आम्ही वी आर गेनिंग नॉलेज. What they have found that this actually is counterproductive. It just makes your gray matter shrink and become thin. So what we want to encourage is you all to think about your own health, where and what we need to do, and then start taking very small steps. Very small steps. Just do something for yourself today. If you think that you need to do more, learn something more, please take help. Meet us. Come for the workshop. Meet us on individual basis, and then we can teach you more about what to do. Yeah. So our basic endeavor was to help you at least start thinking on these lines. दिशल, थँक्यू फॉर दिस. एक 5-10 मिनिटं असतील अजून, कारण ऑलरेडी वेळ थोडा जास्त झालाय, पण 5-10 मिनिटं असतील तर मी एक रिक्वेस्ट करेन की वर्कशॉप मध्ये तुम्ही नक्की कसं काय काय कंडक्ट करता याची एक ग्लीम देता येईल का साधारण? ओके. बेसिकली वर्कशॉप मध्ये आम्ही जे ह्याच्या सगळ्यांचा डिटेल मधला जो थेरॉटिकल बॅकग्राऊंड आहे, अबाउट माइंड, अबाउट बॉडी, आणि मोस्ट इम्पॉर्टंटली आफ्टर द थिअरी पार्ट इज टेकन, वी गो थ्रू द थिअरी पार्ट, वी ऑल्सो डू इट इन अ व्हेरी एक्सपिरियन्शियल वे. सो अटेन्शन, रेग्युलेशन ऑफ कॉन्सन्ट्रेशन, फोकसिंग युअर सेल्फ, हाऊ टू इम्प्रूव्ह युअर क्रिएटिव्ह थिंकिंग, हाऊ टू इम्प्रूव्ह युअर प्रॉब्लेम सॉल्विंग, हे सगळं आम्ही एक्सरसाइजेस थ्रू करायला लावतो. And it is a very interactive, it is actually a very fun activity. So the workshops which we do are usually 2 or 3 days in length. They are basically meant to help you think, to help you learn some of those skills and help you apply those skills into your daily life. ओके, थँक्यू. मला वाटतं वर्कशॉप अजून ऑनलाईन व्हर्जन मध्ये अवेलेबल नाहीये, त्याच्यामुळे कदाचित आता लवकर करावं लागणारच आहे. तर ठीक आहे, आपण जेव्हा ते ऑनलाईन होऊ त्यावेळेला नक्कीच इथे कोणाकोणाला इंटरेस्ट असेल त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायला, तर जरूर आम्ही त्याची वाट बघू. वेळ तशी संपली आहे आणि मला अजून काही प्रश्न दिसत नाहीयेत, तर मी जस्ट सॉरी ओके. त्यांनी डॉक्टरांनी दोघांनी नंबर दिला आणि त्यांचं स्वतःची माहिती दिली की डिग्री प्लस व्हॉट एव्हर. त्यांचा पत्ता मिळाला की डायरेक्ट फोनवर कॉन्टॅक्ट करायचा, समजा पुण्यात जायचं झालं, भेटायचं झालं तर, कारण बेसिकली पुण्याचा काही कारणासाठी, तर ऍड्रेस मिळाला तर आपण त्यांच्या हॉस्पिटल ऑर व्हॉट एव्हर डिस्पेन्स दवाखान्यात जाऊ शकतो भेटायला त्यांच्या ह्याच्यामध्ये. अदरवाईज फोनवर केला तर चालेल का अपॉइंटमेंट्स घेण्यासाठी वगैरे? व्हॉट्सअप करा, छान. व्हॉट्सअप इज द बेस्ट मीडियम. येस सर, थँक्यू. फोन 24 तास चालू असतो, पण व्हॉट्सअप करा, म्हणजे नक्की तुम्हाला जी काय डिटेल्स हवी असतील तर नक्की पाठवेल. आम्ही दोघेही बेसिकली सह्याद्री ग्रुप ऑफ हॉस्पिटलमध्येच काम करतो. ओके, हो हो हो, गुड. आणि मी सह्याद्री डेक्कन आणि नगर रोड सह्याद्रीला असतो, आणि कल्पना बिब्बेवाडी आणि सूर्या सह्याद्री अशा 2 ठिकाणी जाते. पण ओके, बिब्बेवाडी थोडंसं. हा, आणि व्हॉट्सअप म्हणजे आमच्या दोघांमध्ये आम्ही सह्याद्रीचे ऑलमोस्ट सगळेच ब्रांचेस मध्ये जातो, आणि व्हॉट्सअपवर तुम्ही कम्युनिकेट केलं तर नक्कीच आपल्याला त्याच्यावर पुढे तुम्हाला इन्फॉर्मेशन काही हवी असेल तर सांगता येईल. येस, थँक्यू. वेलकम. म्हणजे मी कॉन्टॅक्ट शेअर करायला हरकत नाही. हो, ऍब्सोल्युटली. ओके. एनिवे तुम्ही गुगल मध्ये केलं तर नंबर सगळ्यांचेच मिळतात आता. बर, आय थिंक वेळ संपून आपली वरती 15-16 मिनिटं झाली आहेत, आणि मला माहित नाही अजून कोणाचे काय काय प्रश्न असतील, पण आपण प्रश्न नंतर ऑफलाईन घेऊ शकू. तर आज कल्पना आणि निश्चल रावल यांनी मनाची आणि शरीराची सांगड कशी असते आणि आपल्या विचारांचा शरीरावर आणि शरीराचा विचारांवर असा कसा परिणाम होतो किंवा फरक कसा पडतो याच्याबद्दल खूप चांगली माहिती दिली. ऍक्च्युली मी जेव्हा BMMS आयकट्टाच्या समर सेशन करता काही टॉपिक्सचा विचार करत होतो त्यावेळेला मला एकदम लक्षात आलं की अरे, कल्पना आणि निश्चलनी कधीतरी हा माइंड बॉडी मेडिसिन विषय काढला होता, तर वाय नॉट टू थिंक अबाउट दिस, की त्याचं काही इंट्रोडक्शन देता येईल का, काही फरक पडेल का. म्हणून मी त्यांना अप्रोच केलं आणि त्यांना ती आयडिया आवडली आणि त्यांनी लगेच त्याच्याबद्दल होकारही दिला.
आणि सगळ्यांनी आता बघितलं त्याप्रमाणे आत्ताच्या परिस्थितीमध्ये कोरोनाला लांब ठेवण्याकरता तुम्ही हेल्दी असणं सगळ्यात जास्त उपयोगी पडेल. आणि त्या दृष्टीने आपल्याला स्ट्रेस फ्री आणि हेल्दी राहायला हवं. आणि याच्याबद्दल मला वाटतं कोणीच विरोधात नसावं. आज त्यांनी आपल्याला बरीच माहिती दिली. स्ट्रेस आणि आपल्या हेल्थ केअरवर कसा परिणाम होतो याचंही थोडंफार सविस्तर कळलं आपल्याला. आता आपल्यालाच आपल्यामध्ये बघून ठरवता येईल की आपण स्ट्रेस आणि हेल्दी लाईफ याच्यातला बॅलन्स कसा साधता येईल आणि हेल्दी कसं राहू शकतो, आणि त्याचा आपण प्रयत्न नक्कीच करू शकतो, नाही का? आणि तुम्ही या दोघांनाही संपर्क साधू शकाल. आणि भविष्यात जेव्हा केव्हा कल्पना आणि निश्चल तुम्ही याचं ऑनलाईन व्हर्जन तयार कराल त्यावेळेला आपण याचं नक्कीच आयडिया सगळ्यांना देऊ आणि सगळ्यांना ते अटेंड करण्यामध्ये नक्कीच उत्सुकता असेल. एका हाकेला ओदिऊन इथे आज आलात आणि सगळ्यांना मार्गदर्शन केलं आणि इंट्रोड्यूस केलं की माइंड बॉडी मेडिसिन नक्की काय आहे आणि कसा त्याचा उपयोग आपल्या हेल्दी लाईफला होऊ शकतो. तर त्याच्याकरता खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्यांनी इथे ऐकून त्यांना प्रश्न विचारून जास्त माहिती काढण्याचा प्रयत्न केला त्याच्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन. तर थँक्यू व्हेरी मच. आणि आपण हा कार्यक्रम आता इथे थांबवू. जर कोणाला फॉलोअप क्वेश्चन्स असतील तर एक तर कल्पना निश्चल यांना डायरेक्ट विचारू शकाल किंवा माझ्यापर्यंत पोहोचवलं तरी मी त्यांना कल्पना आणि निश्चलपर्यंत पोहोचवण्याची सोय करेन आणि रिप्लायही मिळेल. Thank you. ओके, थँक्यू व्हेरी मच. येस, आम्हाला ही संधी दिल्याबद्दल बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंडचे खूप खूप आभार. वी थरली एन्जॉयड दिस सेशन आणि होपफुली आमच्यामुळे थोडीशी का होईना सगळ्यांना मदत होईल टू बिकम हेल्दियर. सो विश यू अ व्हेरी गुड नाईट. थँक्यू. शेवटी जय महाराष्ट्र, जय हिंद. जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र.